आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। मराठी पाऊल आता साता समुद्रापार अधिक घट्टपणे रोवलं जात आहे। लवकरच लंडन मध्ये जगातील पहिलं मराठी जागतिक केंद्र साकारणार आहे। मराठी भाषा, संस्कृती आणि उद्योजकता यांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हे केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे। गुढीपाडव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बंधू भगिनींना, देशातल्या तमाम मराठी बंधू भगिनींना आणि जगातल्या मराठी बंधू भगिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। शुभेच्छा देत असताना मी मराठी भाषेचा देखील मंत्री आहे। या वर्षामध्ये मराठी भाषा ही साता समुद्रापलीकडे जाण्यासाठी लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं जगातलं पहिलं मातृभाषेवर म्हणजे मराठीतलं जागतिक वैश्विक केंद्र निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि त्याचं 2 महिन्यामध्ये उद्घाटन हे लंडनमध्ये देखील होणार आहे। आजचा दिवस हा मराठी माणसाचा आणि हिंदू संस्कृतीचा आदर्श असा दिवस आहे आणि माझ्या मतदारसंघात आणि माझ्या या रत्नागिरी शहरामध्ये 3 हिंदू जनजागृती रॅलीचं आयोजन केलं जातं। त्याच्यामध्ये ज्या शोभायात्रेमध्ये आता उपस्थित आहे ती जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र स्वामींच्या संस्थेमार्फत जी त्यांच्या नेतृत्वाखाली शोभायात्रा काढली जाते त्याच्यामध्ये मी सामील झालोय। आता थोड्या वेळाने मी या शहराचं ग्रामदैवत जे भैरीबुवा आहे तिथून जी रत्नागिरीकरांची एक शोभायात्रा निघते त्याच्यामध्ये देखील एक कार्यकर्ता म्हणून सामील होणार आहे। एक फार मोठं उत्साहाचं वातावरण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील हिंदू धर्मामध्ये आणि मराठी माणसामध्ये असतं। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।